चाकणकरांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पद चाकणकरांचं धोक्यात। सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची खलबतं। गोंदबाबा अशोक खरात चौकशीच्या फेऱ्यात। खरातची 6 तासापासून चौकशी सुरू। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। मुंबई विमानतळावर मराठी अमराठी वाद। मराठीत बोलणार नाही, कर्मचाऱ्याची मुजोरी। मुंबईकरांचा लाडका वडापाव महागला। वडापाव आता 15 रुपयावरून थेट 30 रुपयांवर। फडणवीस गडकरींनी हिंग लावून न विचारल्यानं संदीप जोशी नरमले, राजकारणात परतले। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात चौकशी सुरू। लातूर जिल्हा परिषदेमध्ये पदभरती घोटाळा। सिडको आणि नवी मुंबई मनपात वाजलं। सिडकोनं विकलेला भूखंड हवाई पालिकेला। आरोग्य केंद्र उभारणीसाठी भूखंडाची मागणी। उद्धव ठाकरेंची अशोक खरातवर मेहरबानी। शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणाचे पाणी आरक्षित। ठाकरेंनी शेतकऱ्यांचं पाणी खरातला दिलं। उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरला हकलणार का? भाजपा प्रवक्ता नवनाथ बन यांचा थेट सवाल। खरात विरोधात आणखी 3 महिलांच्या तक्रारी। विशेष तपास पथकाच्या कार्यवाहीला आला वेग। खरात सनदी अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायचा। सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। अशोक खरातची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांची मागणी। चाकणकर अद्यापही राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष। आयोगाचा राजीनामा दिलाय। प्रदेशाध्यक्ष पदाचा नाही। रुपाली चाकणकर यांनी मांडली स्पष्ट भूमिका। चाकणकरांवर काय कारवाई करायची ते पक्ष ठरवेल, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। चाकणकरांसोबत अनेक मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला हवेत। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची मागणी। मुंबई गोवा महामार्ग 23 मार्चला रोखणार। राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा। आंबा काजू उत्पादकांना भरपाई मिळालीच पाहिजे। राजू शेट्टी मागणीवर ठाम। पंतप्रधान मोदींकडून इराणला ईदच्या शुभेच्छा। इराणवरील हल्ल्याचा केला निषेध। पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना दूरध्वनी।